हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। काय येतंय हे सगळं, का असं होतंय का? अरे परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख का यावं, हा सुद्धा एक प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं, कधी कधी मनामध्ये येतं सुद्धा सज्जन हो, काही काही माणसाच्या जीवनात असे भयंकर हादसे होतात, अशा घटना घडतात. देवा तुझा माझा कार्य भैराकार, देवा तुझा माझा कार्य भैराकार. साधू बोलायला लागला त्या देवाला, हे देवा, अरे काय वैर आहे का तुझं माझं? अरे एकादशी म्हणून दर वारीला मी तुझ्या वारीला येतो रे देवा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली, सगळ्या जगाला सांगतोय देवाचं भजन करा, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. देवा काही वेळ आणलीस माझ्यावर, का माझ्या जीवनात हे दुःख तू आणलं? दुःखाचे डोंगर दाखविसर, दुःखाचे डोंगर पांडुरंगा माय बापा, पांडुरंगा माय बापा. पांडुरंगा कार्य अशी वेळ आणलीस देवा, माझ्या जीवनामध्ये मी शरीरानं पाप केलेलं नसताना, मनानं पाप केलेलं नसताना, का माझे दोन्ही हात कलम केले, गळा 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 डोळ्यातून अश्रूंच्या धारा येऊ लागल्या सज्जन हो. काय येतं माणसाच्या जीवनात सुख आणि काय येतं माणसाच्या जीवनात दुःख, एवढं उदाहरण आपण पाहू आणि आपण शिवेकडे पूर्ण विरामाच्या दिशेने वाटचाल करू. जीवनामध्ये दुःख काय येतं आणि सुख माणसाच्या जीवनात काय येतं, त्याला सुद्धा कारण आहे. विनाकारण सुख येत नाही जीवनात आणि विनाकारण माणसाच्या जीवनात दुःख येत नाही. कधी कधी सज्जन हो, आपण जर बघायला गेलो तर वाईट माणसाच्या जीवनामध्ये दुःख येईल याच्यात नवल नाही, पण उलट्या गोष्टी घडताना आपल्याला दिसतात. कधी कधी काही माणसं वाईट काम करतात, वाईट वागतात, कोणतंच काम त्यांच्या हातून कधी चांगलं होत नसतं. निरपराध प्राण्यांना विनाकारण ते कापून टाकतात, हजारो कोंबड्या बकऱ्यांना मारून टाकतात. हे वाईट काम आहे. रस्त्याने चालायला लागले तर नीट चालत नाहीत, बोलायला लागले तर नीट बोलत नाहीत, कोणतंच काम चांगलं करत नाहीत. अख्खी जिंदगी त्यांची वाईट काम करण्यामध्ये जाते. पण त्या माणसाकडे जर पाहिलं ना तर बाळासाहेब, ते माणसं खाऊन पिऊन टामटुम आहे का? काही त्रास त्यांना अजिबात नाही. किती वाईट काम करू द्या, त्या लोकांच्या जीवनात काही त्रास नसतो, मालामाल असतं त्यांचं जीवन. आणि दुसरीकडे जर बघायला गेलं तर इकडे भजन करून टाळं वाजून वाजून, किलो किलोचे टाळं वाजून वाजून छटाकावर आणले, तरी जीवनातलं दुःख संपत नाही. परमार्थ करत असताना जीवनात दुःखावर दुःख, संकटावर संकट चालूच असतात. पण याचा अर्थ असा आहे का ते माणसं वाईट कामं करतात म्हणून त्यांच्या जीवनात सुख आहे, आणि चांगलं परमार्थ करणारे माणसं आळंदी पंढरीची वारी करतात म्हणून त्यांच्या जीवनात दुःख आहे? असं नाही. काय येतंय हे सगळं, का असं होतंय का? अरे परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख का यावं, हा सुद्धा एक प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं, कधी कधी मनामध्ये येतं सुद्धा सज्जन हो, काही काही माणसाच्या जीवनात असे भयंकर हादसे होतात, अशा घटना घडतात की अख्खं कुटुंब, अख्खा परिवार परमार्थ करणारा असतो, पण त्या परिवाराला चालवणारा, त्यांचा करता धरता माणूस अचानक ऍक्सिडेंट मध्ये त्याचा मृत्यू होतो आणि अख्खं घर, अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातं. उन्हात पडतं सगळं कुटुंब. मागं राहिलेले जे माणसं असतात ते मागे राहिलेले माणसं, त्यांचा विश्वास उडून जातो देवावरचा.
ते म्हणतात, अरे परमार्थ करून देवदेव करून परमार्थ करून जर माणसाच्या जीवनामध्ये दुःख येणार असेल तर ते परमार्थ करायचंच कशासाठी? एक उदाहरण तुम्हाला सांगतो, ऐका जरा, लक्ष देऊन ऐका. अति विचित्र भगवंत गती, भगवान परमात्म्याची गती अत्यंत विचित्र आहे सज्जन हो. एक साधू होता, नित्य नेमाने आळंदी पंढरीच्या वारीला जायचा. देवसरकर गुरुजी नित्य नेमाने जायचा. एकादशी असली की दशमीच्या दिवशी पंढरीच्या जवळ जायचा आणि तिथे त्या गावामध्ये मुक्काम करायचा. गेलाय वारकरी दशमीच्या दिवशी. त्या घरीच्या लोकांनी त्याचं आदर आतिथ्य केलं, सत्कार सन्मान केला, घरामध्ये घेतलंय, पाय धुतलेत, पूजा केली आणि वारकऱ्याला भोजन खाऊ घातलंय. भोजन वारकऱ्याचं खाऊन झालं. रात्रीची वेळ झाली. दोघं नवरा बायको घरामध्ये आहेत. वारकऱ्याला झोपण्यासाठी समोरच्या पडवीमध्ये, पत्र्याच्या पडवीमध्ये त्या वारकऱ्याचा बिछाना टाकलाय आणि पाठीमागं दोघं नवरा बायको झोपलेत. मध्यरात्रीची वेळ झाली आणि अचानक त्या घराच्या मालकिनीला, घरातल्या त्या मालकीन बाईला तिला जाग आली. बाई उठली आणि समोर झोपलेला जो साधू होता पडवीमध्ये, त्या साधूला तिनं हलवलं, जाग केलं. त्या साधूला ती विनंती करू लागली, तुम्ही माझा स्वीकार करा. त्यावेळेला साधून हात जोडले विनंती केली, जाई वो तुमाते न करी सायास. बाईनं त्या साधूला विनंती केली. साधू ज्या वेळेला तिच्या विनंतीला नकार देतो त्यावेळेला बाई म्हणते, तुम्ही मला स्वीकार माझा का करत नाहीत? माझा नवरा मध्ये घरात झोपलेला आहे म्हणून. गेली पाठीमाग बाई, हातात कुऱ्हाड घेतली, नवऱ्याच्या मानेवर तिने 2-4 वार केले आणि त्या झोपेत नवरा तिनं मारून टाकला. पुन्हा गेली त्या साधूकडे, आता तरी तुम्ही माझा स्वीकार करा. साधूने सांगितलं, तू काही जरी केलंस, किती बी काही कुठाने केलेस तरी मी तुझ्या जाळ्यात अडकू शकत नाही. मध्यरात्रीच्या वेळेला बाईच्या लक्षात आलं, हा साधू काय आपल्या गळाला लागत नाही. मध्यरात्रीच्या वेळेला सरळ बाई पोलीस स्टेशन मध्ये गेली आणि बाळासाहेब पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्या बाईनं तक्रार नोंदवली, साहेब या साधूनं माझ्या नवऱ्याचा, माझ्या पतीचा खून केलाय. पोलिसाची गाडी आली, उचलला साधूला, सज्जन हो गाडीमध्ये टाकला. आता पोलीस आहेत तिथे, तिथं ओलं जळते आणि वाळं बी जळते. हात जोडलेत साधूने. साधू म्हणतोय, साहेब निर्दोष आहे हो साहेब, मी, मला सोडा साहेब, मी काही पाप केलं नाही, शरीरानं नाही मनानं पाप केलं नाही हो साहेब, सोडा मला, मी निर्दोष आहे. नेला साधू उचलून. 16 वर द्या म्हणे या साधूला. ऐका मायबाप, नेला तिथे साधू. पुन्हा निर्णय चेंज झाला म्हणे, या साधूचे दोन्ही हात तलवारीनं कापून टाका. नेला साधू 16 वर, त्याचे दोन्ही हात तलवारीनं कलम केले. तलवारीनं हात ज्या वेळेला त्याचे काटल्या गेले त्यावेळेला गळा 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 डोळ्यातून अश्रूच्या धारा साधूच्या सुरू झाल्या. देवा पांडुरंगा, हे माय बापा, अरे शरीरानं पाप केलेलं नसताना, मनानं पाप केलेलं नसताना का रे हा दंड माझ्या जीवनात मला मिळतोय? देवा तुझा माझा कार्य भैराकार, देवा तुझा माझा कार्य भैराकार. साधू बोलायला लागला त्या देवाला, हे देवा, अरे काय वैर आहे का तुझं माझं? अरे एकादशी म्हणून दर वारीला मी तुझ्या वारीला येतो रे देवा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली, सगळ्या जगाला सांगतोय देवाचं भजन करा, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. देवा काही वेळ आणली आहेस माझ्यावर, का माझ्या जीवनात हे दुःख तू आणलं? दुःखाचे डोंगर दाखविसर, दुःखाचे डोंगर पांडुरंगा माय बापा, पांडुरंगा माय बापा. पांडुरंगा कार्य अशी वेळ आणलीस देवा,
माझ्या जीवनामध्ये मी शरीरानं पाप केलेलं नसताना, मनानं पाप केलेलं नसताना, का माझे दोन्ही हात कलम केले, गळा 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 डोळ्यातून अश्रूंच्या धारा येऊ लागल्या सज्जन हो. दुःखाचे डोंगर दाखविसे देवा तुझा माधुलिया देसी काळाहारी, माधुलिया देसी काळाहारी, देसी काळाहारी. देवा तुझा माझा कार्य वैराकर, पांडुरंगा रे माय बापा. देवा शरीरानं पाप केलेलं नसताना, मनानं पाप केलेलं नसताना आज ही वेळ माझ्यावर का आली देवा? नाही येत आता देवा तुझ्या मंदिराकडे. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, तुझ्या मंदिरात. देवा तुझ्या दारामध्ये आता न्याय नाही राहिला, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार. पुन्हा विचार केला, म्हणला नाही आज जाऊन विचारणार देवाला. गेला तसा तुटलेल्या हाताने देवाच्या दरबारात गेला सज्जन व्हाय का, आणि उभ्यानंच अंग टाकून दिलं. तेवढ्यात भगवान परमात्मा धावत आले, वरच्या वर त्याला उचलला. लाज वाटते देवा, तुझ्या तोंडाकडे पाहण्याची लाज वाटते. का हा दंड माझ्या जीवनात दिलास देवा? शरीरानं पाप केलेलं नसताना, मनानं पाप केलेलं नसताना ही वेळ माझ्यावर का आणलीस रे देवा? सज्जना हो, भगवान परमात्म्याने सांगितलं, सज्जना विनाकारण, कारण नसताना मी कोणाच्या जीवनात सुख बी देत नाही आणि कोणाच्या जीवनात दुःख बी देत नाही. कारण ज्याचे कर्म तैसे फळ देतो देवेश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देवेश्वर. जगी जीवनाचे सार भावे दानुले सत्वर, जगी जीवनाचे सार भावे दानुले सत्वर. जैसे ज्याचे कर्म फळ देतो देवेश्वर, जैसे ज्याचे कर्म फळ देतो क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देवेश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देवेश्वर, फळ देतो देवेश्वर. सज्जना तुला वाटतं विनाकारण माझे हात तोडल्या गेलेत, कलम केलेत, पण ऐक सज्जना, तुला माहित नाही या जन्मातलं हे कर्म नाही. वाईट काम करणाऱ्या माणसाला आज जर सुख दिसत असलं ना, ते जर आनंदात दिसत असले ना, तर ते वाईट काम करतात म्हणून त्यांच्या जीवनात आनंद आहे असं नाही.
मागच्या जन्मात त्यांच्या बापानं त्यांच्या आजोबानं वाड वडिलांनी पुण्य केलेलं असेल म्हणून ते त्यांना भोगायला भेटलंय. आणि त्यांनी जे वाईट काम केलंय ना, त्यांचं जे चालू आहे ना, ते सुद्धा त्यांना पुढे भोगावं लागलं. केलं कर्म झाले त्याची भोगाले, केलं कर्म झाले त्याची भोगाले. हो केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. भोगाले भोगाले तेची भोगा आले, तेच भोगायला येतंय सज्जन हो, तेच. सज्जना, मागच्या जन्मातली गोष्ट आहे, तुला सांगतो ऐक. तुला वाटतं ना तुझे हात का तोडलेत, ऐक सांगतो उत्तर त्याचं. मागच्या जन्मातली गोष्ट आहे. एक कसायाच्या हातातून एक गाय, एक गोमाता आपला जीव वाचून ती पळून जात होती, निघत पळाली होती. कसाई मागं लागला होता, गाय पुढे पळत होती. तू तुझ्या शेतात काम करत होतास. त्या कसायानं तुला पाहिलं आणि त्याने आवाज दिला. तुला वाटलं एखाद्या शेतकऱ्याची गाय पळून चालली, तू पळत गेलास, हातातलं काम सोडलंस, गायीच्या मानेला तू मिठी मारलीस कडकडून. कसाई आला, कसायानं गाय पकडली, पुन्हा कत्तलखान्यात नेले आणि कसायानं त्या गायीचे खांडोळे केले. मागच्या जन्मात त्या कसायानं गाय कापली ना सज्जना, या जन्मात ती गाय बाई झाली आणि कसाई तिचा नवरा झाला. मागच्या जन्मात कसायानं गाय कापली, या जन्मात बाईनं नवरा कापला. म्हणला माझं काय चूक त्याच्यामध्ये, माझे हात का तोडलेत? सज्जना, जर तू पळत गेला नसता आणि तुझ्या दोन्ही हातानं त्या गायीच्या मानेला मिठी मारली नसती ना, तर गाय अडवली गेली नसती, गायीला मरावं लागलं नसतं. सज्जना, त्या गायीला पकडण्यासाठी तुझे 2 हात कामाला आले ना, म्हणून 2 हात कापून टाकले, नाही तर सुळावर दिलं होतं तुला. तेची भोगाले, तेच भोगावं लागतंय सज्जन. म्हणून कर्म चांगलं असलं पाहिजे. कर्म म्हणजे बीज, आणि ते बीज जर चांगलं असेल तर तुकोबाराय म्हणतात, एक नाही शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी विठोबा.